हॅलो नमस्कार, कसे आहेत सगळे। मी सीमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सीमा शेलार व्लॉग। थंबनेलवरून तुम्हाला समजलं असेल की आज कोणता व्लॉग असणार आहे। माझ्या आईकडून जो मी सामान आणलाय म्हणजे वर्षभरासाठी जो मी सामान आणते तोच मी आज सगळा भरून घेणार होती। तसं मला गावावरून यायला 4-5 दिवस झाले आणि मी 4-5 दिवसापासून सगळं घर आवरायला घेतलं होतं। म्हणजे जी भांडी होती ती सगळी घासून घेतली होती जेणेकरून हा जो सामान आहे तो सगळ्या घासलेल्या डब्यांमध्ये मला भरता येईल। आणि ही जी वरची कपाट आहे ना ही माझी आवरायची बाकी होती। म्हणजे तिथे जे डब्बे होते ते सगळे मी काढून घेत होती आणि मला हे फक्त ही कपाट पुसून घ्यायची होती। ज्या डब्यांमध्ये मला सगळा सामान भरून घ्यायचा होता ना म्हणजे वर्षभर टिकेल असा सामान भरायचा होता म्हणून मी ते डब्बे आधीच सगळे घासून घेतले आणि दिवसभर त्यांना उन्हात सुकवलं। कारण की जो सामान आपण भरतोय तो वर्षभर व्यवस्थित त्याच्यात टिकायला पाहिजे, खराब नको व्हायला। आता मी तुम्हाला ज्या गोण्यात दाखवणार आहे ज्याच्यातलं सामान दाखवणार आहे ना, खरं सांगायला गेलं तर याच्यात काय होतं ना हे मला सुद्धा माहीत नव्हतं। हे सगळं आईनेच पॅकिंग केली होती आणि काय कुठं काय भरलं हे सुद्धा माहिती नव्हतं। मी जेव्हा हा व्हिडिओ शूट करत होती ना तेव्हाच मला समजलं की बाप रे याच्यात काय काय भरलंय। म्हणजे काढायला आणि लावायला मला एवढी मेहनत जात होती तर आईची काय हालत झाली असेल। एवढं सगळं करून देणं सोपं नसतं खरं आणि हे आईच करू शकते, या जगात कोणीच नाही करू शकत। मी जेव्हा गावावरून येते ना म्हणजे माहेरवरून येते ना तेव्हा मला माहिती असतं की काय भरायचं आहे, माझं काय संपलंय ते सगळं मी व्यवस्थित भरून घेते आईकडून। पण यावेळेस मला माहिती नव्हतं कारण की मी मुंबईला होती आणि आईने या गोण्या मुंबईलाच डायरेक्ट आणल्या होत्या। मुंबईवरून मी त्या गोदऱ्याला आणल्या। तर मी इथं जे घासलेले डबे होते ना ते घेऊन आली आणि मी इथं वाफलेल्या शेंगा भरते। म्हणजे आपल्या ज्या ओल्या शेंगा असतात ना त्यांना वाफवून घेतात आणि सुकवून घेतात आणि आपला उपवास असला की एखाद दिवशी आपल्याला फराळ करायचा कंटाळा आला तर शेंगा काढायचा आणि खात बसा, थोडासा गुळ घेतला की आपलं होऊन जातं। नंतर मी शेंगदाण्याचं कूट भरायला घेतलं। म्हणजे मिक्सर आहे माझ्याकडे पण माझ्या आईचं असं म्हणणं असतं की काय तू शेंगदाणे भाजशील मग ते कूट बनवशील, पोरं तुला करू देतील का, असं सगळं चाललेलं असतं माझ्या आईचं। म्हणून मीच सगळं तुला आयतं करून देते आणि आईच्या हाताने जे आयतं मिळतं ना त्याची खरंच कोणत्याच गोष्टीसोबत आपण किंमत करू शकत नाही आणि कोणत्याच गोष्टीसोबत आपण त्याला कंपेअर करू शकत नाही, ती गोष्टच वेगळी असते। आणि हा जो सगळा सामान तुम्ही बघताय ना हा मी आजच आणत नाहीये बरं का, हा मी यूट्यूबवर व्हिडिओ बनवते म्हणून आज तुमच्यासोबत शेअर केला। पण गेल्या 3 वर्षापासून मी गोदऱ्यात राहते आणि 3 वर्षापासून माझी आई मला असं सगळं भरून देते। म्हणजे इथंच नाही मी सासूकडे पण होती ना तरी माझी आई काही नाही तर काही पापड असो, वड्या असो, शेवया असो, काही पण असं बनवून द्यायची आणि असं कोणतीच गोष्टीची अशी आम्हाला कमी नाही वाटायची की हे नाही आहे। शहरात बनवायचा थोडा कंटाळा येतो आणि काही टाकायला जागा पण राहत नाही म्हणून आई सगळं व्यवस्थित बनवून मला देत असते। डबे ठेवण्याच्या आधी ना मी ज्या कपाट होते ना त्या सगळ्या क्लीन करून घेते जेणेकरून मला 10-15 दिवस तरी इकडे बघायची गरज पडणार नाही आणि व्यवस्थित क्लीन राहिलं ना तर कोणतीही वस्तू आपल्याला नवीन रचायला आणि ठेवायला सुद्धा छान वाटतं। त्याच्यानंतर जे डबे भरून घेतले होते तेच मी इथं रचत होती आणि ते डबे मी समोरच ठेवते कारण की मला पटकन काढता येतील आणि पटकन भाजीला शेंगदाण्याचं कूट आपल्याला लगेच रोजच लागत असतं म्हणून ते मी वरतीच ठेवत असते। नंतर मी इथं चटणी भरायला घेतली आणि ही जी काचेची बरणी बघताय ना तुम्ही, ही काचेच्या बरणीत जर मी फुल चटणी भरून घेतली ना तर मला वर्षभर आरामात चटणी जाते। पण तरी चटणी जास्त झाली होती, मी प्रेस करून बघत होती की याच्यात पूर्ण चटणी येऊन जाईल पण ती काय आली नाही आणि अर्धी चटणी मला दुसऱ्या डब्यात ट्रान्सफर करावी लागली। ते म्हणतात ना की आईचं प्रेम कोणत्याही गोष्टीत उरून पुरून निघतं, तसंच हे प्रत्येक सामान माझा अर्धा उरतच होता। मसाला मी थोडा कमीच सांगितला होता कारण की मी जास्त काळा मसाला यूज नाही करत। म्हणजे मोस्टली आमच्या घरी शेंगदाण्याच्या कूटच्या भाज्या बनतात, काळ्या मसाल्याच्या भाज्या कधीतरी बनतात, तेही मला आवडतात म्हणून। चिराच्या पप्पा तर अजिबात मसाल्याच्या भाज्या जास्त खात नाही। नंतर मी लोणचं भरायला घेतलं आणि यावर्षी लोणचं खूप छान झालं होतं। मला गोड लोणचं खूप आवडतं आणि यावर्षी माझ्या आईने मस्त गोड लोणचं बनवलं होतं। म्हणजे जास्त गोड पण नव्हतं आणि थोडं तिखट गोड आंबट असं सगळे फ्लेवर त्याच्यात मिक्स होते आणि सगळे लोणचं मी इथं 2 बरण्यांमध्ये भरून घेतलं। आणि यावेळेस ना मी विचार केला होता की मी जे काचेच्या बरण्या भरेल ना ते एक साईडलाच ठेवेल, म्हणजे स्पेशल काचेचा कप्पा बनवेल। म्हणजे मी जेव्हा पण ते काचेची वस्तू काढेल तेव्हा विचार करून काढेल की आपण काचेची वस्तू काढतोय। म्हणजे माझ्याकडून भरपूर काचेच्या वस्तू फुटतात आणि अशा बरण्याही माझ्याकडनं भरपूर फुटल्या आहेत। म्हणजे त्याच्यातली वस्तूसुद्धा वाया गेली आहे आणि त्या बरण्यासुद्धा वाया गेल्यात। काचेच्या वस्तू खरंच डीमार्टमध्ये खूप महाग मिळतात आणि मला काचेच्या बरण्या खूप आवडतात आणि मी काही ना काही काचेच्या वस्तू घेत राहते। आणि आता विचार करते की नाही आपण आता घ्यायला नाही पाहिजे कारण की सामान जेव्हा आपल्या भाड्याचं घर असतं ना इकडून तिकडं तिकडून इकडे ट्रान्सफर करताना खूप वस्तू अशा वाया जातात आणि फुटत तुटत राहतात। आणि इथं मी शेंगदाणे भरायला घेतले होते, मला शेंगदाण्याचं कूटही दिलं होतं आणि शेंगदाणेही दिले होते। कधीतरी मी शेंगदाण्याचे लाडूही बनवत असते, म्हणजे मला पण आवडतात आणि घरात सगळ्यांनाच आवडतात। ते भरून झाल्यावर इथं ज्या डाळी असतात आपल्या हरभऱ्याची डाळ, मुगाची डाळ, मटकीची डाळ, तुरीची डाळ, म्हणजे सगळ्याच ज्या आपले कडधान्य असतं ते मी इथं भरून घेत होती। माझ्या आईचं नेहमी असं बोलणं असतं, मी जेव्हा बी माहेरी जाते तेव्हा तिकडून येताना ना तू कपडे कमी आण, जी मोठी बॅग भरून आणते ना ती छोटीच बॅग आणत जा आणि कपडे थोडेच आणत जा, म्हणजे तू बाकीचे कपडे वापरत पण नाही, ते आणते आणि रिटर्न तसेच घेऊन जाते। इकडून मला सामान द्यायला थोडा त्रास होतो, म्हणजे तुझ्याकडे एवढी बॅग असते ना की मला सामान देताना विचार करावा लागतो की
कसं एवढं सगळं पकडेल. आणि तिचं पण म्हणणं बरोबर असतं. मी जे कपडे घेऊन जाते ना त्याच्यातले 2-3च कपडे वापरण्यात येतात, बाकीचे तसेच पडलेले असतात आणि तसेच मी रिटर्न आणत असते आणि तेही तिचं सांगणं बरोबरच होतं. आणि ही जी पिशवी काढली ना याच्यात बेसन पीठ होतं आणि माझं आधीचं सुद्धा बेसन पीठ उरलंय, ते सुद्धा मी तुम्हाला इथं दाखवणार आहे. म्हणजे अर्धा डब्बा माझा बेसन पिठाचा भरलेला होता आणि मला आईने विचारलं नाही आणि मी सुद्धा सांगितलं नाही की बेसन पीठ आणू नको, माझ्याकडे बेसन पीठ आहे ऑलरेडी. तरीसुद्धा तिने पिशवी भरून दिलेलं आहे. आणि आता बघू, आता काहीतरी आपण याचा जुगाड करू. म्हणजे लाडू बिडू तरी मी बनवेल, वाया तर नाही जाणार. आणि बघा हे असं असतं आईचं प्रेम, म्हणजे कोणतीच गोष्ट कमी नको पडायला, जास्त झाली तरी चालेल फक्त कमी नको पडायला, असेच तिच्या डोक्यात विचार चाललेले असतात. आणि न विचारता सगळं भरणारी ती आईच्या जगात असू शकते, कोण दुसरी व्यक्ती कोणीच नाही राहणार. आणि ह्या ज्या खोकाची पॅकिंग आहे ना ही खरंच मी तुम्हाला दाखवायला पाहिजे होती. म्हणजे एवढं छान पॅक केलं होतं ना की वरती कुरडया ठेवल्या होत्या, लगेच त्याच्या खाली बाजरीचे पापड ठेवले होते, पेपर ठेवला होता, त्याच्यावर शेवाया ठेवल्या होत्या, परत एक पेपर ठेवला होता, त्याच्या खाली मग नागलीचे पापड आणि गव्हाचे पापड ठेवले होते. आणि हा खोका आहे ना धुळ्यावरून मुंबईला आला, मुंबईवरून हा खोका मनोरला गेला, म्हणजे सासरी गेला. तिथं 3-4 दिवस आम्ही राहिलो. त्याच्यानंतर मनोरवरून आम्ही गोधऱ्याला आलो. म्हणजे किती हा खोका फिरला तरीसुद्धा एकही पापड फुटला नाही, टिचला नाही, जसंचा तसा पापड हा गोधऱ्यापर्यंत पोहोचला. आणि एवढं डोकं आहे ना एक आईच लावू शकते. म्हणजे आपलं सुद्धा चालणार नाही तेवढं तिची पॅकिंग. म्हणजे आमच्या आईला तर पॅकिंगचा एवढा अनुभव आला आहे ना, म्हणजे माझ्या भावाची असो माझ्या बहिणीची असो सगळ्यांसाठीच ती पॅक करत असते आणि तिचा पॅकिंग केलेला सामान हा व्यवस्थितपणे घरी पोहोचतो. हा डबा म्हणजे गोणीतून काढला ना तेव्हा विचार करत होती की याच्यात काय ठेवलं असेल. तर मी जेव्हा ओपन केला तेव्हा समजलं की याच्यात चिंच आहे आणि चिंचची चटणी मला खूप आवडते आणि मी खूप छानही चिंचची चटणी बनवून घेते घरी. म्हणजे मी बनवून ठेवून देते, जी का मग वडापाव बनला असेल किंवा कधीतरी आपण मस्त भजी काढतो ना तेव्हा चिंचची चटणीसोबत ते सगळ्या वस्तू खूप छान लागतात. चिरागलाही चिंचची चटणी खूप आवडते. कधीतरी मी चिंचची कढी बनवते पण जास्त तर मी चटणीच बनवत असते. तर मी ज्वारीचं पीठ भरून घेत होती. आमच्या घरात भाकर खाणारी व्यक्ती म्हणजे मी एकच आहे. मला सकाळ संध्याकाळ भाकर चालते, म्हणजे मी बनवली तरी खाऊ शकते. पण माझे जे पोरं आहेत आणि माझा जो नवरा आहे त्यांना दोन्ही टाईम भाकर नाही चालत. एक टाईम खाऊ शकता पण दोन्ही टाईम नाही. पोरं तर अजिबात नाही, त्याचे पप्पा तरी खाऊन घेतील पण चिराग आणि इशूला भाकर अजिबात चालत नाही, त्यांना सकाळ संध्याकाळ चपात्याच बनवाव्या लागतात. म्हणून बाजरी म्हणजे जे ज्वारीचं पीठ आहे ते थोडंच मी आणलं होतं. नंतर मी तर ते सगळे जे लसूण आणले होते ते काढून घेतले, पेपर आतरून ते तर सगळे टाकून दिले. हे तुम्हाला बघायला जरी सोपं वाटत असेल ना तरी हे सगळं रचणं म्हणजे खूप माझी जीवावर आली होती. म्हणजे एवढा सगळा सामान व्यवस्थित ठेवणं, जे मला एवढी मेहनत लागली तर ती माझ्या आईची काय हालत झाली असेल. म्हणजे सगळं सामान एक पिशवीमध्ये भरणं, पॅक करणं, गोणीत ठेवणं खूप मोठी प्रोसेस असते आणि ती प्रोसेस करणं ते आईला जमू शकतं, आपल्याला नाही जमू शकत. आणि तुम्ही बघू शकता माझा एवढा सगळा पूर्ण किचन असा फुल भरला होता बरण्यांनी, बाटल्यांनी, जे काही असेल सामान जो काही आपल्या घरात लागणारा असतो, डेली यूज करायला असतो, मग ते जिरं असो, लसूण असो, कांदे असो, काही असो, ते सगळं इथं असं किचनवर पसरलेलं होतं. सगळ्या बरण्या होत्या, जे उरलेला सामान होतं ते दुसऱ्या बरण्यांमध्ये मी ट्रान्सफर करत होती आणि सगळं इथं आवरून घेत होती जेणेकरून सगळा किचनही मला क्लीन करता येईल. जोपर्यंत माझा किचन क्लीन होत नाही तोपर्यंत मला वाटणारच नाही की मी सगळं आवरलं आहे असं. आणि किचन क्लीन झाल्यावरच असं फील होतं की नाही आपलं आज सगळं काम झालं आहे आणि आज कोणतं तरी काम मार्गाला लागलं हे आपल्याला फील होतं. हा जो व्हिडिओ मी बनवला आहे, शूट केला आहे ना, याला मला झाले असतील 5-6 दिवस तरी झाले असतील शूट करायला. पण मला एडिटिंगला अजिबात टाईम भेटत नव्हता. म्हणजे हे किचनचं नव्हे तर जो सामान आणलेला आहे तोच नव्हे तर पूर्ण घर मला क्लीन करायचं होतं. म्हणजे एवढाच राडा पडलेला होता ना घरामध्ये. मग ते गावावरून आलेले कपडे धुवायचे असोत किंवा बेडरूम आवरायचा असो, हॉल साफ करायचा असो, कोणतीही गोष्ट सगळी अशी खराब झालेली होती धुळीने. म्हणजे 1.5-2 महिने जर एखादं घर बंद राहिलं ना तर त्याची काय हालत होते हे तुम्ही समजू शकता. आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जमलं तर कमेंटही करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.